ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत। हरिभाऊजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता मंडल आयोगावरून त्याला आव्हान देण्यावरून प्रति आव्हान आणि आव्हानं जरांगे पाटील आणि भुजबळ एकमेकांमध्ये देत आहेत, हे कितपत योग्य आहे? मंडल आयोग आहे ना, तो देशभर लागू झालेला आहे। आपल्याला माहिती आहे, इंदिरा साहनी केस ही लँडमार्क जजमेंट आहे, ऐतिहासिक असा जजमेंट दिलेला आहे। त्याला आपण कोणीच चॅलेंज करू शकत नाही। तुमचा एकट्या मराठाचा आणि कुणब्याचा प्रश्न नाही आहे, एकट्या महाराष्ट्राचा प्रश्न नाही। पूर्ण देशामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला हे लागू आहे, पूर्ण देशामध्ये आपल्या सगळ्या राज्यांना लागू आहे मंडल आयोग। आणि मंडल आयोग मोठा ऐतिहासिक निर्णय आहे, तो 9 जजेसनी दिलेला निर्णय आहे। त्याला तुम्ही कुठे चॅलेंज करणार आहात? तुम्ही कुठे ते चॅलेंज करणं ही भाषा ठीक आहे। आता ते भुजबळ आणि ते एकामेकाबद्दल बोलत असतात, पण तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो, मला 1 मिनिट द्या। हे जे काही चाललंय ना, हे सगळं चुकीचं चाललंय असं मला वाटतंय। आपण जो प्रयत्न चालू आहे, सरकार हे सगळे सोयरे वगैरे ही चेन जोडायची, त्यांना असं म्हणायचं आहे ही चेन अशी जोडायची की 100% लोकांना मिळेल। हे मागच्या एका वक्तव्यामध्ये आपले काय ना जरांगे पाटील हे बोलले होते की आता आमच्या 50 लाख नोंदणी झाल्या, त्याचा अर्थ आम्ही 2-2.5 कोटीपर्यंत आम्ही पोहोचणार। बरोबर, म्हणजे 2-2.5 कोटीपर्यंत। आणि खरं असंच होणार आहे ते 2-2.5 कोटीपर्यंत। माझं त्याच्या पलीकडे जाऊन म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की इंटायर मराठा वन स्ट्रोक आपण तत्सम म्हणून त्यांना कुणबी करू शकतो। तेव्हा हे जे लबाडी चालू आहे, असं करा तसं करा, रक्त नातेसंबंध सगळे सोयरे वगैरे, काही गरज नाही सगळे सोयऱ्याची, ते तसेच आहेत। ते मराठा कुणबी एकच आहेत, एक असल्याचा GR काढा तुम्ही। माझं म्हणणं आहे सगळं जसं कुणबी मराठाचं काढलं होतं, मराठा कुणबी, आता मराठा हे ओबीसीचे तत्सम आहेत, सॉरी मराठा हे कुणब्याचे तत्सम आहे, असा एक GR काढायचा आणि त्यांना ओबीसी मध्ये टाकायला पाहिजे। पण महत्वाचं, मग त्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला लागू करायला पाहिजे। आता कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला काय आहे की आपल्या कानावर पहिल्यांदा आला असेल कदाचित। कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, ज्याला भारतरत्न दिलेले आहे आपण परवा 25 जानेवारीला, कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, जो फॉर्म्युला त्यांनी सांगितलं होतं ओबीसी मधलं जे अत्यंत मागास आहे किंवा ओबीसी मध्ये महिला आहे किंवा नक्कीच हरिभाऊ राठोडजी, धन्यवाद पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल।